नहीं चालू है नहीं फ्रंट वो सेल्फी चालू था वो चालू है ना देखो करे हाँ हाँ चालू है हॅलो या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय नागरिकांना जय हिंद। मी रोशन कुमार मेल, राहणार सुरजी अंजनगाव। चल या ठिकाणी आपण होऊ शकते पहिल्यांदा उपस्थित झाले, होऊ शकते की तुम्ही आई वडील असणार विद्यार्थ्यांचे म्हणून वारंवार इथे उपस्थित होत राहिले। तर याबद्दल मी सांगू इच्छितो की आपण लोकसमृद्धी या NGOच्या मार्फत एक आव्हान सुरू केलं आहे, राष्ट्र आव्हान। म्हणजे भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास 70 वर्ष झाले आणि भारत देश 70 वर्ष स्वतंत्र झाल्यानंतरही 700 लोक जुळवायला किती कसरत करावी लागते, तेही 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी। विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी शाळेमध्ये येतात, राष्ट्रगीतासाठी हजर राहतात, आई वडील येतात, पण बाकीच्यांचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून आम्ही मिशन चालवलं होतं लोकसमृद्धी या अंतर्गत। लोकसमृद्धी संस्था आहे, NGO आहे सुरजी अंजनगाव या ठिकाणची। तर त्याच्या अंतर्गत आपण मिशन चालवलं राष्ट्र आव्हान। जे लोक झोपलेले आहेत, भारत देश आपला स्वतंत्र झाला आहे, शहीदांनी आपल्यासाठी रक्त सांडवलं, रक्त सांडवल्यानंतर आपण त्यासाठी राष्ट्रगीतासाठी 1 मिनिट वेळ काढत नाही, तेव्हा लाज वाटते। लाज वाटते की भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तर सर्व भारतीय माझे बांधव आहे का? खरंच मला लाज वाटते की हा माझा भारतीय भाऊ बांधव देशाला सलामी द्यायला येत नाही, 15 ऑगस्टला सलामी द्यायला येत नाही, 52 सेकंद याच्याकडे राष्ट्रगीतासाठी वेळ नाही आहे। प्रश्न पडतो त्या ठिकाणी की याच्याकडे 52 सेकंदाचा वेळ नाही आहे, तर हा जेवण कसा असणार, जेवण कसं करत असणार, पाणी कसं पित असणार? ज्याची याच्याकडे देशासाठी वेळ नाही आहे तर बाकीच्या गोष्टीसाठी वेळ असणार का? आम्हाला एक आता अशी नवीन पिढी निर्माण करायची आहे, अशी पिढी निर्माण करायची आहे की देशासाठी कार्य करणारी, राष्ट्रहित विचार करणारी, राष्ट्रवादी पिढी निर्माण करायची आहे। येणारी जी पिढी आहे ते विचार करणारी असणार मातृभूमीविषयी। लोकांना मी विनंती करतोय की आपल्या पाल्याला जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे ते फक्त भारत देश आणि राष्ट्रहित। त्याच्या मनामध्ये ही भावना रुजली पाहिजे की सर्वात अगोदर राष्ट्र, सर्वात अगोदर राष्ट्रहित, त्यानंतर सर्व काही। हे आता काल आम्ही फेसबुकवरती लाईव्ह केलं होतं, त्या ठिकाणी पण मी सांगितलं आहे की जो मुलगा राष्ट्रहिताबद्दल विचार करतो तो त्याच्या आई वडिलांना सुद्धा चाहतो, इतरांना सुद्धा चाहतो। तर जास्तीत जास्त लोकांना आमची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये त्यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला उपस्थित राहावं। आणि आमचं उद्दिष्ट हे आहे की येणाऱ्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला सुरजी परिसरामधील जास्तीत जास्त पब्लिक, जास्तीत जास्त जनता होणाऱ्या जवळपासच्या सरकारी दप्तर, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी हजर राहणार। तुम्ही या ठिकाणी पोहोचले, लोकसमृद्धीच्या वतीनं मी रोशन कुमार मेल आपले लाख लाख आभार मानतो। तसेच आपण गेल्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून प्रचार केला की आता तरी जागे व्हा, झोपेतून उठा। काही लोक उठलेले आहेत, त्यांना लाख लाख सलाम, आणि जे झोपलेले आहेत त्यांनी झोपलेच राहावे, होऊ शकेल तर जिंदगीभरासाठी झोपून राहावे। भोंगाही फिरवला तरी तो उठले नाही, आम्ही सकाळी भोंगा फिरवला, कालही भोंगा फिरवला। तर अशी मानसिकता या देशामध्ये या लोकांची आहे, देशासाठी लोकांना वेळ नाही आहे। खरंच विचार पडतो की काय करावं। प्रयत्न आम्ही करून आलो आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या।
आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला प्रांगण उपस्थित करून दिलं होतं श्री अमितजी श्रीवास्तव सरांनी. शांताबाई श्रीवास्तव कॉन्व्हेंट स्कूल सुरजी या ठिकाणी आम्ही जोडलो, सर्वजण उपस्थित झाले. आमचं जे आव्हान होतं तुम्ही स्वीकार केलं, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाले आणि इथे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य करून दाखवले. एवढ्या कमी वयामध्ये एवढं छान नृत्य करणे खूप चांगली गोष्ट आहे. ज्या ती लहान लहान मुलं देशाच्या गाण्यावरती नाचून राहिले आहे, म्हणजे ती येणारी पिढी नक्कीच चांगली काहीतरी करू शकणार. आज ते स्वतः नाचून राहिले आहे देशाच्या गाण्यावरती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे देशद्रोही आहेत त्यांना ते नाचवतील अशी आमची खात्री आहे. सोबतच या ठिकाणी अमितजी श्रीवास्तव सर उपस्थित आहेत. अमित श्रीवास्तव सरांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलाय. श्री अमितजी श्रीवास्तव. रोशन जी में धन्यवाद. 26 जनवरी जो कार्यक्रम है वो देश का कार्यक्रम है, ना कि किसी धर्म जाति का. लोक समृद्धि मार्फत जो उपक्रम चालू किया गया है हर किसी को जागरूक करने का, मुझे लगता है कि कम से कम 100 में से 10% लोग तो जगी गए हैं. एक समय ऐसा आएगा कि अंजनगांव का हर नागरिक, हर बच्चा, हर औरत इस दिन की राह देखेंगी. 26 जनवरी, 15 अगस्त और 1 मई हमें पूरे परिवार के साथ में जहाँ पर भी झंडा वंदन हो रहा है, सरकारी इमारत हो, विद्यालय हो या आसपास में कहीं पर भी उस जगह जाके 52 सेकंड के लिए राष्ट्रध्वज को सलामी देने के लिए उपस्थित रहे. यही हमारी दिल से इच्छा है और ये हर भारतीय की इच्छा है कि कम से कम इस दिन तो भी हम सब जन इकट्ठा होके उपस्थित रहे. पूरे भारत को बताना है या एक अंजनगांव भी गाँव है जहाँ हर नागरिक राष्ट्र प्रेम, राष्ट्र भक्ति के साथ में खड़ा होता है. उन्हें याद है कि किस तरह आजादी मिली है, उन्हें याद है कि हम किस तरह गुलामी में रहे. जो लोग इस बात को भूल गए हैं उन लोगों को याद कराना है और आने वाले समय में लोक समृद्धि के मार्फत हम सभी की इच्छा है कि आप हर नागरिक राष्ट्रीय कार्यक्रम में